शेतात वर्षानुवर्ष मेहनत करणारा शेतकरी पेरणीपासून कापणीपर्यंत सगळं करत राहतो. पण शेवटी जेव्हा जमीन विकत घेण्याचा किंवा मालकी हक्काचा प्रश्न येतो तेव्हा त्याला सांगितलं जातं तू फक्त बटाईदार आहेस, मालक नाही. मग खरंच बटाईदाराला कधी जमीन आपली म्हणता येते का? कायदा त्याला संरक्षण देतो का? आणि जमिनीच्या करारात कोणत्या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे? या सर्व प्रश्नांची उत्तरे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यावर तुम्हाला नक्कीच मिळतील. नमस्कार, मी प्रतीक्षा पालवी एग्रिको मध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. बटाई शेती आणि त्यावरून मालकी हक्क मिळतो का, हा मोठा प्रश्न आहे. ग्रामीण भागात हा मुद्दा खूप समोर येतो. बटाईदार म्हणजे शेत मालकाने ज्याला शेती करण्यासाठी आपली जमीन दिली असती तो. हा बटाईदार मेहनत करतो, खत बियाणं टाकतो, पाणी देतो आणि पीक घेतो. बदल्यात जमिनीचा मालक त्याला पिकातील ठराविक हिस्सा देतो किंवा ठरलेली रक्कम घेतो. पण प्रश्न असा आहे की इतकी मेहनत करून बटाईदार त्या जमिनीचा मालक होऊ शकतो का? चला तर यावर कायदा काय म्हणतो तेही सविस्तर सांगते. कायदा स्पष्ट सांगतोय की बटाईदार हा जमीन वापरणारा असतो, मालक नाही. त्याचं नाव सातबारा उतारावर येत नाही. मालकी हक्क कायम मूळ मालकाचाच राहतो. त्यामुळे बटाईदाराला त्या जमिनीची विक्री करण्याचा अधिकार अजिबात नसतो. तो फक्त ठराविक कालावधीतच जमीन कसतो, एवढंच. इथे करार खूप महत्वाचा आहे. जर तुम्ही बटाईदार म्हणून शेतात काम करत असाल तर नक्कीच लिहिती करार तुम्ही करायला हवा. या करारात किती वर्षांसाठी जमीन दिली आहे, हिस्सा किती राहील, खत पाणी वीज याचा खर्च कोण करणार, पिकाचं नुकसान झालं तर जबाबदारी कोणाची असेल, या सगळ्या गोष्टी स्पष्ट नमूद असायला हव्यात. साधारणपणे हे करार 11 महिने किंवा 1 वर्षासाठी केलं जातं. त्यावर दोन्ही पक्षांच्या स्वाक्षरा, 2 साक्षीदार आणि शक्य असल्यास नोंदणी कार्यालयात नोंद केली तर अजून सुरक्षितता वाढते. आता कायद्यानुसार काही वेळा बटाईदाराला संरक्षण मिळू शकतं. 1948च्या जमीन धारण कायद्यानुसार जर एखादा बटाईदार अनेक वर्ष सतत तीच जमीन कसत असेल आणि जमीन मालक स्वतः शेती करत नसेल तर त्याला कुलधारक म्हणून मान्यता मिळू शकते. मात्र हा निर्णय जिल्हाधिकारी किंवा एसडीओ घेतात आणि त्यासाठी ठोस पुरावे असणं आवश्यक आहे. आता या सर्वांमधून बटाईदाराला काही फायदे होतात का, सांगते. बटाईदाराला जमीन कसण्याची संधी मिळते, करार असल्यास कायदेशीर संरक्षण मिळतं आणि काही सरकारी योजनांचा लाभ देखील घेता येतो. पण या सगळ्या फायद्यांसोबत काही धोकेही आहेत. मालकाने अचानक जमीन परत मागणे, पिकाच्या हिस्स्यावरून वाद होणे किंवा करार नसल्यास न्यायालयात वाद उद्भवणे. म्हणूनच बटाईदाराने नेहमी लक्षात ठेवा, कराराशिवाय शेती करू नका. करार लिहिती स्वरूपात करा, साक्षीदार घ्या, नोंदणी करून ठेवा. वकिलाचा सल्ला घेतल्यास अजून सुरक्षितता मिळते. शेतकऱ्यांनो, बटाईदार हा जमिनीचा वापरकर्ता आहे, मालक नाही. तो जमीन विकू शकत नाही. मात्र योग्य करार आणि कायदेशीर प्रक्रिया पाळली तर बटाईदाराला संरक्षण मात्र मिळू शकतं. त्यामुळे शेतकरी असो की बटाईदार, दोघांनीही कायद्याचं पालन करणं आणि पारदर्शक पद्धतीने व्यवहार करणं हेच शहाणपणाचं आहे. आशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. या विषयाशी संबंधित तुमचे काही अनुभव आणि प्रश्न असतील तर कमेंटमध्ये आम्हाला जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अजून अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पालवी एग्रिको चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.